सावली ओवीची टीचर आहे ना, ओवीचा वाढदिवस आहे, आमंत्रण द्यायला गेलो होतो. मग घरी जायची काय गरज होती? काल रात्री बोललास ना फोनवर तिच्याशी, मग फोनवर द्यायचं आमंत्रण, घरी जायची काय गरज आहे? वहिनी, मला वाटलं होतं घरातल्या भिंतींना फक्त ऐकू येतं, पण नाही, घरातल्या भिंती बोलतात पण. ए सारंग, तू मला भिंत वगैरे बोलू नकोस हा. आणि हे बघ, मी खरंच काही नाही सांगितलं, माझा काही संबंध नाहीये. मी काही बोललीये काय तुम्हाला? मी ऐक जरा थांब. कोणी कुणाला काय सांगितलं, मला कसं कळलं हे महत्वाचं नाहीये. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. सावलीकडे का गेला होतास तू? उद्या वाढदिवस आहे, तू हॉलवर आहे, तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आता मी नाही सांगू शकत. मी नाही येणार आहे हॉलवर वगैरे. ती मुलगी जर का तिथे असेल ना, तर मी तिथे नक्कीच येणार नाही. नाही म्हणजे आता तू ठरव, तुला कोण हवंय? ती सावली की तुझी आई? तुला कोणाची गरज आहे? वहिनी, आई जर उद्या नाही आली, तुम्ही तिघं याल ना? सारा, ऑफकोर्स, म्हणजे शुभ्रासाठी तरी यावंच लागेल ना आम्हाला. शुभ्रा ऑलरेडी बर्थडेला नवीन कपडे घालायचे ते घेऊन नाचत बसलीये. चल. काय कसा बघतोय हा सारक हा? अख्ख्या जगात एकच व्यक्ती तुम्हाला नाही आवडत, ती सावली. आणि त्याने त्या सावलीसाठी तुम्हाला असं केलं, सावलीला चूज केलं त्याने. विचित्रच वागतोय. मला तर कळतच नाहीये हा मुलगा स्वतःच्या आईशी असा कसा वागतोय. आई, तुम्हाला का प्रश्न पडलाय असला? क्लिअरली कळतंय की सावलीसाठी, आई, सावलीसाठी. गुरुकुलातले काका, मावशी, लहान मुलांची पण सगळी नावं झालेली असतात. अजून कोणी राहिलेलं असतं? नाही, जवळपास सगळी नावं झाली आहेत. आणि हो, मी आणि सारंगने मिळून सगळा खर्च निम्मा निम्मा करायचं ठरवलंय. आता बजेट लिस्ट पण सॉर्ट करावी लागेल. हे सावली, हे काय चाललंय तुझं निम्मा निम्मा? अभिरचा आजोबा इथे जिवंत असताना तू का करणार खर्च? करणार मी. बाबा ऐकून तरी घ्या. माझी अशी इच्छा आहे की अबीरच्या वाढदिवसाचा खर्च मला स्वतःच्या हिमतीवर करायचा आहे. आणि आहेत तेवढे माझ्याकडे पैसे. अरे अभिर, आलास तू? नाही केलं डेकोरेशन. तूच म्हणालास ना वाढदिवस नाही करायचा म्हणून. जाता हातपाय धुवून घे, मी जेवायला वाढते. हा, मला त्याचा चेहरा बघवत नाहीये ग. केवढा केविलवाना चेहरा करून गेला बघतो. सांगून टाका ना, काय होणार आहे? हा, काका म्हणतात ते बरोबर असतं. एक मिनिट. ऐकून घ्या. आपण त्याला सरप्राईज देणार आहोत की नाही? मग आता सगळं सांगून टाकलं तर सगळी मज्जा निघून जाईल ना. आणि आता तो जितका रुसलाय ना, उद्या हॉलवर गेल्यावर त्याला तो सरप्राईज बघून इतका आनंद होणार आहे याचा विचार करा. ते खरं आहे, पण अगं बाबा, बरं होऊ दे तुमच्या मनासारखा. तयारी सगळी झाली आहे, हॉल पण बुक झालाय, सगळं झालंय. पण एक खूप महत्वाची गोष्ट करायची राहिली आहे. सुशीला वहिनींना फोन करून बोलवायचंय. सुशीलाला कशाला? वहिनी, वाढदिवस कोणाचा आहे? ओवीचा. ओवीच्या वाढदिवसाला ओवीची आईच नसली तर सावलीला डाऊट नाही का येणार? बरोबर बोलतोय. आणि फक्त बोलून चालणार नाही, चांगलं शिकवावं लागेल. सावली वहिनी माहिती ना तुला कशी आहे. एक तरी प्रश्न विचारा ना ओवीबद्दल, आणि जर तिची बोबडी वळली, समजा आपली पण वळली. आणि सुशीला वहिनी नाही, सुशीला. बरं ऐका, मला असं वाटतं तुम्ही दोघांना उगाच टेन्शन घेताय. आता उद्या तिथे एवढा गोंधळ असणार आहे. ओवी आणि अबीरचे मित्र, त्यांचे पालक, त्या गुरुकुलातला स्टाफ. तेवढ्या गोंधळात सावली अबीरला सांभाळेल का सुशीलाला प्रश्न विचारत बसेल? काकू, मला खूप भूक लागली, काहीतरी खायला देते? हो ग बाळा, देते. काकू, आता तुमचं काय बोलणं चालू होतं आणि बबलू काका का आलाय? हे माझं घर आहे. बबलू, तुला काही बोलायचं नाही हो? आणि तुमचं जे काही ऑफिसचं काम असेल ना, ते बाहेर जाऊन बोलायचं, इथे नाही. चला निघा, माझ्या बाळाला भूक लागली. हो की नाही?
अरे माझ्या कंदी पेट मोठी. कुस्का कंदी प्या. चला तुम्ही चेंज करून घ्या, मी तुम्हाला वाटते. ओवी, मी जेव्हा शाळेतून घरी आलो असतो ना तेव्हा आई आजोबा आणि व्यंकटेश काका काहीतरी बोलत असतात बघ. आणि मी जेव्हा आलो तेव्हा ते अचानकच गप्प झाले असतात. काय नाही रे अबीर, ते आपल्याला फसवून घरातच बर्थडे करायला लावणार. पण नाही म्हणजे नाहीच, आपण त्यांचं अजिबात ऐकायचं नाही. मी तर घरात कोणताही केक कापणार नाहीये, मग ते काहीही करू देत. होय, मी पण नाही कापणार केक. आपण ठरवल्याप्रमाणे शाळेतच केक कापायचा असतो मित्रांसोबत. पण अबीर, आपण केवढं प्लॅनिंग केलं होतं ना रे. आपल्याला वाढदिवसाला ॲनिमल थीम ठेवायची होती. त्या जंगल बुकचं छान डेकोरेशन करायचं होतं. आणि मेन म्हणजे आपल्या दोघांचं नाव असलेला एकच मोठा केक कापायचा होता. माहितीये मला. ओवी, मी ना त्याची लिस्टच बनवून ठेवली असते बघ. थांबा. बघ ओवी, ॲनिमल थीम, बर्थडेचं डेकोरेशन आणि पुन्हा प्राण्यांचे वेगळे मास्क आणि एका मोठ्या केकवर आपल्या दोघांचेही नाव. जाऊ द्या अबीर, आता त्याचा काहीच उपयोग नाहीये. आपल्या आई बाबांच्या इगो पुढे त्यांना आपल्या आनंदाचं काहीच पडलेलं नाहीये. त्यांचेच हट्ट मोठे त्यांच्यासाठी. होय, कुणीच आपली काळजी करत नसतं बघ. मला पण या लिस्टची काही गरज नसते. बाय. हॅलो सुशीला वहिनी, तुम्हाला मी आमंत्रण देण्यासाठी फोन केला आहे. उद्या ओवी आणि अबीरचा वाढदिवस आहे, तुम्हाला यावंच लागेल. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही नाही आलात तर वाढदिवस नाहीच होऊ शकत. हां ठीक आहे. आणि ऐका, बाकी सगळे डिटेल्स मी तुम्हाला मेसेज करतो. हां हां चालेल. हो हो चालेल, बाय. सावली बोल. सारंग, मला वाटतं उद्याचं प्लॅनिंग बदलावं लागेल आपल्याला. प्लॅनिंग बदलावं लागेल का? कशासाठी? अगं सावली, असं काय करतेस? अगं हॉल बुक केलाय, त्या कॅटर्सना सांगितलंय, डेकोरेशनला सांगितलं, सगळं कसं सावली कसं होणार? अगं जरा श्वास घ्या तुम्ही. अजून सवय गेली नाहीये तुमची. समोरच्याचं न ऐकता सुरू होता तुम्ही डायरेक्ट. बोल. मगाशी मला एक लिस्ट सापडली आहे. कसली लिस्ट? अबीर आणि ओवीच्या बर्थडेची. आणि ही लिस्ट त्या दोघांनी मिळून बनवली आहे. यात काय काय लिहिलंय माहितीये? त्यांना बर्थडे ॲनिमल थीम बर्थडे हवाय. आणि केक 2 नाहीतर एकच मोठा केक कापायचा. आणि त्याच्या मित्रमैत्रिणींना गिफ्ट्स काय द्यायचे, म्हणजे रिटर्न गिफ्ट्स काय द्यायचे, ते सगळं लिहिलंय यात. सारंग, मला ही लिस्ट वाचवण्याचं टेन्शन आलंय खूप. एवढंच? नको काळजी करू, मी आहे ना. वाढदिवस त्यांच्या मनाप्रमाणेच होणार, प्रॉमिस करतो मी तुला. ठीक आहे.